राहू द्या अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. मान्यवर जोगिंदरजी शर्मा साहेबांना मी विनंती करतोय आपण या, आपला शुभ सन्मान आपण करत आहोत. मान्यवर जोगिंदरजी शर्मा सरांचा शुभ सन्मान आपण करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या सुंदर सुंदर जर्सीज आपल्या सर्व प्लेयरच्या अंगावरती ज्या पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून मिळाल्या नागेंद्रजी शर्मा यांचे बंधुराज सरांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. जोगिंदरजी शर्मा सर यांचा शुभ सन्मान, मायेचं प्रेमाचं वस्त्रालंकार आणि प्रेमाचं पुष्प आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान आपण करत आहोत. किंग्स 11 संघाचे ओनर रोहनजी शर्मा आणि त्याचबरोबर रोहन कबाडिया आणि लक्ष्मणजी शर्मा मान्यवरांना विनंती आहे आपण या, शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. किंग्स 11 संघाचे संघ मालक दोन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. निश्चितच ही सर्व मंडळी पुढे आली आणि या संपूर्ण टुर्नामेंटला आज खऱ्या अर्थानं हा रंगारंग सोहळ्याचं स्वरूप प्राप्त झालं. अतिशय दर्जेदार स्पर्धा पार पाडत असताना या सर्व व्यक्तिमत्वांचा मोलाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतोय. एवन जोडी शुभ सन्मान आपण करत आहोत. थँक्यू सर. मान्यवर विजय सिंग साहेब विनंती आहे आपण या मंचावरती. मान्यवर विजयजी सिंग सरांचा शुभ सन्मान आपण करत आहोत आणि त्याचबरोबर देवराज पाल सर आपणास सुद्धा विनंती आहे आपण या मंचावरती. ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण मंडपाची सुविधा आपण जी पाहत आहे, त्याचबरोबर गेल्या 4 दिवसाचं आपलं जे जेवण आपण सुबक जेवण आणि सुंदर जेवण आपल्याला मिळत होतं, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं, विजय सिंग सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्याचबरोबर देवराजजी पाल साहेब मी आपणास विनंती करतोय आपण या मंचावरती, ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टची सुविधा आपल्याला मिळाली, सौजन्य ज्यांच्या माध्यमातून मिळालं, या सर्व दानशूर दात्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार आपण व्यक्त करूया. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. निश्चितच या सर्व दानशूर दात्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडतोय. अतिशय सुंदर हा सोहळा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, हा सोहळा कव्हर केला गेला. UTC लाईव्हचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं, त्या मान्यवरांचा शुभ सन्मान. मान्यवर मुकेश दादा भोईर आपणास विनंती आहे आपण या मंचावरती शुभ सन्मान आपण करत आहोत. मुकेश दादा भोईर. मान्यवर मुकेशजी भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मायेची शाल, प्रेमाचं पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह सरांना आपण देतोय. निश्चितच निकेशजी भोईर यांचे मोठे बंधुराज आहेत. एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून राम लक्ष्मणाची ही जोडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. आपला दोघांना उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करू. निश्चितच जाऊया प्रेझेंटेशन सेरेमनीकडे, ज्या ठिकाणी आपल्याला जोडले जात आहेत. या परिसराचा चॉकलेट आवाज प्रथमेशजी ठाकूर सर, संपूर्ण आयोजन कमिटीचा आणि प्रथमेशजी ठाकूर सर आपला आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली. मनापासून हार्दिक हार्दिक आभार. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. हालू हालू चेक 1. तर चला करूया सुरुवात. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे. अर्थातच प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी, बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करीत आहोत. लोढा बँक क्रिकेट क्लब आयोजित लोढा प्रीमियर लीग, लोढा बँक क्रिकेट क्लब आयोजित लोढा प्रीमियर लीग 2025 सीझन 5 पर्व 5 मेगा फायनल मॅच. आणि मेगा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आम्हाला जगन्नाथजी पगडे साहेब, ऍडव्होकेट मुकेश दादा भोईर आमचे मोठे बंधू, ज्याने आम्हाला पुरस्कृत केले आणि या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी व्यासपीठावरती
प्रथमतः आपण सेमीफायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच देऊया. तपन तपन आपण या सेमीफायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच. टाळ्या वाजवा ज्या खेळाडूला बक्षीस मिळते त्यासाठी, कंजूसी करू नका. सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच तप्पन आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जोगेंद्रजी शर्मा साहेबांना विनंती असेल की आपण या. अरियनच्या माध्यमातून आपण पाहत आहोत स्पेशल टी शर्ट, त्यासोबत जगन्नाथजी पगडे साहेब, ॲडव्होकेट मुकेशजी भोईर यांच्या वतीनं आपण पाहत आहोत खऱ्या अर्थानं ट्रॉफी आहे. त्यासोबत स्पोर्ट्स गॉगल आपण पाहिलं तर गोल्डी भाई त्यांच्या वतीनं आम्हाला पुरस्कृत झाले. पुरस्कर्त्यांचा आभार, अभिनंदन अभिनंदन. अरियन आपण नक्कीच आवर्जून त्यांचं कलेक्शन जाऊन पाहू शकता. साईज इश्यू असेल तिथे एक्सचेंज करून मिळेल, सो तुम्ही आवर्जून त्या शॉपला जाऊन व्हिजिट करू शकता. थँक्यू सो मच, मान्यवरांचा आभार. त्रिनेत्र ऑप्टिक्सचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला स्पेशल स्पोर्ट्स प्लेयर्स इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच 41 धावा बनवल्या, नो डाऊट. जगन्नाथजी पगडे आणि ॲडव्होकेट मुकेश भोईर यांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी आणि त्यासोबत स्पेशल गिफ्ट हॅम्पर निकेश भोईर. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जहा प्रॉब्लेम्स बडे होते वहां निकेश भोईर खडे होते, आम्ही नेहमी सांगतो. आणि येस, खऱ्या अर्थानं आमचे मोठे बंधू ॲडव्होकेट मुकेश दादा भोईर यांना मी विनंती करेन की आपण यायचंय आणि आपल्या शुभ हस्ते आपल्या भावाचा हा सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच मेगा फायनल मॅचचा, ज्यानं महत्वपूर्ण क्षणाला 41 धावा बनवल्या, तो निकेश भोईर सामनावीर. अरियंत कडून स्पेशल टी शर्ट, त्यासोबत स्पोर्ट्स गॉगल आणि ब्युटिफुल ट्रॉफी. आणि स्पोर्ट्स गॉगल आम्हाला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर गोल्डीबाई त्रिनेत्र ऑप्टिक्स त्यांच्या वतीनं प्रोव्हाइड झाले, त्यांचा आभार. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यानं अप्रतिम क्षेत्ररक्षण या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. कूलर आम्हाला सिद्धार्थजी जाधव साहेबांनी पुरस्कृत केले आणि ट्रॉफी चंदनजी यादव साहेबांनी पुरस्कृत केले. पुरस्कर्त्यांचा आभार आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर वीरेंद्रजी सिंग साहेबांना विनंती करेन की आपण या. वीरेंद्रजी सिंग साहेबांना विनंती असेल की आपण यायचं आहे. ट्रॉफी चंदन यादव साहेबांनी पुरस्कृत केले, कूलर सिद्धार्थजी जाधव साहेबांनी पुरस्कृत केलेला आहे. एनी गेसेस? स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने चांगली फिल्डिंग केली, ज्याने भरपूर कॅचेस घेतल्या, ज्याने रनआउट घेतले, संघ कोणता असेल? नाही, नाव तर आहे किंग्स 11 संघाचा निलेश देसाई ठरला या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. टाळ्या व्हायला हव्यात मित्रांनो, टाळ्या व्हायला हव्यात. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं हे आपलं कार्य आहे, त्यामुळे टाळ्या बंद होऊ देऊ नका. या टाळ्या तुमच्या खऱ्या अर्थाने या खेळाडूला आत्मविश्वास देत आहेत. आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक निलेश देसाई किंग्स 11 संघाचा त्याला आपण सन्मानित करतो. अभिनंदन निलेश. स्मॉल पैकेट ऑफ डायनामाइट, छोटा तीर पर घाव करे गंभीर. अभिनंदन निलेश. त्यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सतीशजी पैलवान साहेबांना विनंती करेन. पैलवानाच्या चालीतून कळतं की तो पैलवान आहे. पहलवान जब भी चलता है ना तभी सबको पता लगता है की हे पहलवान आहे. आणि खऱ्या अर्थानं सतीशजी पैलवान साहेब आपल्या समोर उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही ट्रॉफी. सन्माननीय अनिलजी सहानी साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले आणि ही एअर कूलर दुर्गेश यादव यांनी आम्हाला पुरस्कृत केले. पुरस्कर्त्यांचा आभार. दुर्गेश यादव साहेब, अनिलजी सहानी साहेब, आपला मनपूर्वक आभार. या स्पर्धेत 8 विकेट झळकावल्यात. अक्षरशः फलंदाजांची तारांबळ उडाली. त्याची गती पाहिली ना तर फलंदाजांचा थरकाप होत होता. रफ्तार का सौदागर, वेगाचा बेताज बादशाह, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, राववीर 11 संघाचा कॅप्टन मंजित ठरला स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. मंजित आपण पैलवान साहेब आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते मंजितला आपण हे पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. वेल प्लेड, वेल बोल्ड. मी सकाळीच मंजितला सांगितलं की मॅन विथ गोल्डन आर्म, आणि येस आपण ट्रॉफी आणि पारितोषिक द्यायचंय आणि त्याला सन्मानित करायचंय.
सकाळीच मी या गोष्टीचा उल्लेख केला होता निकेश की मॅन विथ गोल्डन आर्म. आणि मात्र वाटतं स्पर्धा सुरू होण्याच्या पूर्वीच निकेशने आम्हाला कॉल केला होता, सांगितलं होतं की माझा टीम मधील पहिल्या गोलंदाजाची प्रथमेश तू फक्त गती बघ आणि तू बघतच राहशील, जास्त वेळ घेणार नाही, ज्यादा समय नहीं लूंगा आपका, सिर्फ एक ही सवाल कि इस प्रतियोगिता का बेस्ट फॉर द टूर्नामेंट इस विकेट ने आपको बहुत साथ दी और बहुत गतिशील गेंदबाजी आपकी देखी, तो क्या राज है आपकी इस गति का? आज रेगुलर प्रैक्टिस और एक्सपीरियंस के थ्रू ये आया है, जो पेस है और जो लेंथ है, जो कि फाइनल में थोड़ा पिच बहुत मिस हुआ, बट प्रैक्टिस। ढेर सारी शुभकामनाएं आपको जरूर अगले प्रतियोगिता के लिए होंगी. थैंक यू सो मच. ये थे हमारे साथ मंजीत, इस प्रतियोगिता के सबसे बेहतरीन गेंदबाज, बेस्ट बॉलर्स इन टूर्नामेंट. यानंतर आपण लगेचच बघतोय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि पारितोषिक वितरणासाठी मी व्यासपीठावरती उपस्थित देवराजजी पाल साहेबांना विनंती करेन. देवराजजी पाल साहेब, आपण या ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये ऑल युट्यूब लाईव्हची सुविधा आम्हाला प्रोव्हाइड केली, तब्बल 6 कॅमेरे साहेबांनी आम्हाला ते पुरस्कृत केले. युट्यूब लाईव्हची सुविधा त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली आहे. आशिषजी कुमार साहेबांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी आणि श्राव्य व वियांक यांच्या माध्यमातून आम्हाला एअर कूलर प्रोव्हाइड झालेले आहे. श्राव्य व वियांक यांच्या माध्यमातून एअर कूलर आणि आशिषजी कुमार यांच्या वतीने ट्रॉफी. स्पर्धेमध्ये 131 धावा कुठल्या आहेत? सिरीजच्या रेसमध्ये होता, पण धावा थोड्या नाही फारच कमी पडल्या. 131 धावा त्यानं ठोकल्यात या स्पर्धेमध्ये. मला वाटतं अर्धशतक पण त्याचा बॅटमधून आलंय. सो काय वाटतंय कोण असेल या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज? सर्वांच्या ओठांवरती एकच नाव आहे, पण मला वाटत नाही या पुस्तकावरती ते नाव आहे. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज लोढा प्रीमियर लीग 2025 सीझन 5 गोलंदाजांचा अक्षरशः धुरळा काढला आणि अक्षरशः रखरखत्या उन्हामध्ये प्रत्येक गोलंदाजाला अजून त्यानं तापवलं. धाबा त्याने 131 केल्या. संघ त्याचा पवार ब्रदर्स आणि नाव त्याचं दर्शन, या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. अभिनंदन, अभिनंदन दर्शन. आणि उपस्थित मान्यवर सन्माननीय देवराजजी पाल त्यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिकाचं वितरण करणार आहोत. देवराजजी पाल साहेब या आपण. आणि येस दर्शन आपण देखील यायचंय. क्या बात आहे, अप्रतिम अप्रतिम. खरं तर बॅटिंग राहिली. टाळ्या का वाजत नाहीये? टाळ्या वाजायला हव्यात. एखाद्या खेळाडूने सलग 2-3 दिवस मेहनत केल्याच्या नंतर हे त्याला फळ मिळतं, तर त्यामुळे टाळ्या वाजायलाच हव्यात. जास्त वेळ घेणार नहीं. एक ही सवाल होगा कि कैसे लगा इस प्रतियोगिता में, और सबसे पहले कि साल ब साल इस प्रतियोगिता का स्तर बढ़ते जा रहा है, कंपटीशन बढ़ रहा है, लेकिन बढ़ते हुए कंपटीशन में इंडिविजुअली और टीम वाइज बहुत अच्छा परफॉर्मेंस आपने किया. निकेश भोईर और उसकी पूरी टीम के बारे में क्या कहोगे, कैसे लगा इस प्रतियोगिता में खेलकर? नाही, चांगलं वाटलं. हा टूर्नामेंट आयोजित केलेला आहे, इतकं छान मॅनेजमेंट केलेलं आहे निकेश भोईरने आणि सर्व प्लेयरांना छान संधी भेटते की त्यांचं वक्तव्य या इथं देण्याचं. आणि पूर्णच टीम मॅनेजमेंट खूप वेळोवेळी सगळ्या गोष्टी पार पाडल्या आहेत आणि ग्राउंड पण अक्षरशः खूप छान वाटतं इथं खेळायला. त्यामुळे खूप खूप आभार या मॅनेजमेंट टीमचं. आणि खूप छान सपोर्ट केलं आहे आमच्या टीमने. केतन वगैरे कॅप्टन होता, खूप छान माहोल होता टीमचा, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ट्रॉफी कोणाला डेडिकेट करशील? डेडिकेट म्हणजे टीम खूप सगळं सोबत होतं, त्यांचा सपोर्ट होता म्हणूनच मी खेळू शकलो. धन्यवाद. खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी तुला असतील. खूप चांगलं वक्तव्य केलं त्याने की माझ्या टीमला घेऊन मी गेलो आणि टीमने मला साथ दिली. टीमचा माझ्यावर विश्वास होता, त्यामुळे आज या स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण पारितोषिक त्याने मिळवलंय. सो आपण जाणार आहोत चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. सगळे मान्यवर आता जेवढेही मान्यवर आहेत सर्व मान्यवरांना विनंती करेन, सगळ्यांनी प्लीज दादा सर्वांनी याचे सभी अतिथियों से हम गुजारिश करते आइए, सभी अतिथि मान्यवर हमारे सभी आइए. अब आप सबके हाथों से सब पारितोषिक दिए जाएंगे. सभी मान्यवर आइए, सभी जो हमारे यहाँ पर मुख्य अतिथि मंच पर विराजित हमारे सभी मान्यवर, सभी से हम दरख्वास्त करते आइए, सबके शुभ हाथों से हम देंगे चौथे नंबर का ये प्राइज. फोर्थ नंबर चौथं पारितोषिक या स्पर्धेतलं ट्रॉफी आम्हाला महेंद्र धर्मा पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेले आहे. सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि पवार ब्रदर्स संघाला विनंती असेल की आपण यायचंय. पवार ब्रदर्स टीम बी फास्ट, थोडं फास्ट करा बघा, वेळ भरपूर झालेला आहे. पवार ब्रदर्स संघ या आपण.
पवार ब्रदर्स आपण पाहत आहोत सध्या चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक उचलण्यासाठी ते देखील सज्ज आहेत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक त्यांना मिळतंय. सेमीफायनलच्या मॅच मध्ये जरूर कामगिरी डगमगली, पण हरकत नाही, हार्ड लक आपण त्यांना म्हणूया, बट बेस्ट लक देऊया पुढील वाटचालीसाठी. बूम बूम. प्रथमेश जाधव भरपूर खुश आहेत. अभिनंदन पवार ब्रदर्स. खर तर गतवर्षी देखील टॉप 4 मध्ये हा संघ होता आणि यावर्षी देखील टॉप 4 मध्ये आपल्याला फिनिश करताना पाहायला मिळतात. या ठिकाणी मान्यवर AK सिंग साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आपलं मार्गदर्शन आम्हाला करावं. यहाँ पे व्यासपीठ पे आसीन सभी वरिष्ठ मेहमानगण, इस कार्यक्रम के लोधा प्रीमियम लीग के सभी आयोजकों को, यहाँ पे अंपायर हमारे भाई, अपने वक्ता कमेंटेटर, हमारे सामने मैदान में ग्राउंड में सभी प्लेयर्स, सभी लोगों का अभिनंदन करता हूँ, हार्दिक शुभकामनाएं देता हूँ. मेरे भाइयों, आज हिंदुस्तान में, भारत में, आज हमारे प्रधानमंत्री जी, आदरणीय प्रधानमंत्री जी, हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री, जो पूर्व मुख्यमंत्री थे एकनाथ शिंदे साहब, अभी के मुख्यमंत्री फडणवीस साहब, अजित पवार साहब, आज हमारे बच्चों को देखिए, क्रिकेट में या हॉकी में, कोई भी खेल है, खेल में और धार्मिक जो कार्य है, इसमें चढ़ बढ़ के वो सहयोग कर रहे हैं, साथ दे रहे हैं. और हमारा देश आज, भारत पूरे विश्व में, अभी देखिए आप जो विश्व का खेल हुआ था, कितने गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, सब कुछ लोग जीत के लाए. तो हमारा ज़्यादा समय नहीं होगा, लेकिन ये बताना चाहूँगा कि आप लोग जो आज कार्यक्रम के इस आयोजकों का ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ. और जो बच्चे हमारे जो प्लेयर हैं, आप लोगों का जो उत्साह देखा, जैसे मैं देखा निखिल को, निकेश भोईर को, कि क्या उत्साह था, उसका क्या उमंग था, सब लोग हंस पड़े. तो सभी लोगों को उत्साहित थे. और जो सेकंड में आए वो बच्चे भी काफ़ी मेहनत किए, संघर्ष किए, अपने आप को कभी ये नहीं बताया कि नहीं हम इतने रन को नहीं छू पाएंगे. तो ये जो उत्साह था, हमेशा उत्साह आप लोगों का बने, अपने देश के लिए, अपने हित के लिए, अपने क्षेत्र के लिए, अपने परिवार के लिए, अपने दोस्त मित्रों के लिए, इसी उत्साह के जोश के साथ हम एकता बनाए रहें और आगे बढ़ते रहें. वापस एक बार सब लोग करता हूँ, हार्दिक शुभकामनाएं देता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्यवर वीरेंद्र सिंग सर, आपण 2 शब्दामध्ये आम्हाला मार्गदर्शन करावं. आप सभी लोगों को मेरी इवनिंग, आप सभी लोगों जो किए हुए हैं प्रीमियर लोगों ने किया है, मेरी तरफ से आप सभी को धन्यवाद. ये क्रिकेट और हेल्थ के लिए ऐसा खेल है जो शरीर के साथ आपका मन माइंड भी फ्रेश रहता है. और क्रिकेट आज हिंदुस्तान की जान और शान बन गई है. क्रिकेट जो सभी लोग खेल रहे हैं, सिर्फ दिल और दिमाग से खेल रहे हैं. और क्रिकेट एक ऐसा गेम है जो हिंदुस्तान के लिए बहुत ही
हिंदुस्तान का पहचान और लोकप्रिय गेम है। और यहाँ पे मैं देख रहा हूँ सभी लोग बहुत ही उत्साह से इस खेल को आनंद ले रहे हैं, हम सब भी आनंद ले रहे हैं। मैं सभी आयोजकों का, सभी खिलाड़ियों का, सभी कमेंटेटर का, यहाँ पे आए हुए जितने भी लोग हैं सभी लोगों का धन्यवाद करता हूँ। और मैं हमारी तरफ से कहना चाहूँगा जो भी हमारा सहयोग रहे आने वाले फ्यूचर में, मैं आप सबको सभी को हमेशा करता रहूँगा। धन्यवाद, थैंक यू। मी जोगिंदर सर आपणास विनंती करतोय आपण आम्हाला मार्गदर्शन करावं। जय श्री राम दोस्तों। पहले तो मैं निकेश को बोलूँगा, निकेश ने जो बहुत सफल आयोजन किया लोधा प्रीमियर लीग का, उसके लिए उसको बधाई देना चाहूँगा। और जितनी भी टीम्स ने इसमें पार्टिसिपेट किया है, जितना एफर्ट डाला है, वो काबिले तारीफ है। जो लास्ट तक टीम गई, एंड ऑफ द डे उसी को विनर कहा जाता है। तो मैं सभी से कहूँगा कि इस प्रकार का हमेशा से योगदान अपना बनाए रखें, और हमारी तरफ से जितना भी हो सकेगा हम हमेशा आपका सहयोग करेंगे। इसी के साथ जय श्री राम। धन्यवाद, थँक्यू सो मच। मान्यवरांचा पुनश्च एकदा मनापासून आभार आपण व्यक्त करूया। मी ॲडव्होकेट मुकेश दादा भोईर आपणास विनंती करतोय आपण आम्हाला मार्गदर्शित करावं। सर्व खेळाडूंना विनंती आहे की सर्वांनी यायचे, इकडे समोर यायचे, ज्यांना प्राइज भेटलाय त्यांनी समोर यायचे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। सर्वांना जय महाराष्ट्र। आज आपण प्रथमतः हा आपल्याला जो क्रीडांगण ज्यांनी अवेलेबल करून दिलाय त्या निलजे टीमचे आणि निलजे जय हनुमान मित्रमंडळ यांचे देखील मी सर्व लोढा प्रीमियर लीग व लोढा एवन मधील रहिवासी व निलजे गावातील सर्व तर्फे त्यांचे शतशः आभार व्यक्त करतो। आणि अशाच पद्धतीने येथील स्थानिक सर्व युवकांना दरवर्षीप्रमाणे मैदान उपलब्ध करून द्यावा ही आपल्या सर्वांमार्फत विनंती करतो। तसेच आपण लोढा प्रीमियर लीग हा जो आयोजन आहे, हा आयोजन 1 किंवा 2 दिवसाचा नाही आहे साहेब। हा जो आयोजन आहे याच्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत या सर्वांनी, आणि हे अथक प्रयत्न करण्यासाठी इथे जे मान्यवर आहेत, दानशूर वक्ते आहेत, दानशूर लोक जे आहेत, त्यांनी सर्वांनी इथे हातभार लावलेला आहे, त्यांचे देखील मी शतशः आभार व्यक्त करतो। त्या सर्वांसाठी एकदा आपल्या खेळाडूंतर्फे जोरदार टाळ्या होऊ द्या आणि त्यांचा आभार व्यक्त करूया। आणि असंच सहकार्य आपल्याला दरवर्षी लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तसेच इथे आपल्याला निकेश भोईर यांच्या मार्फत, तसेच विजयजी सिंग, राजन पाटील, संदीप पगडे, परत भाग्यवान सर, आणखी बरेचसे यांच्या मागे हात आहेत, ज्यांनी ह्या तयारीसाठी अथक प्रयत्न करत होते आणि दिवस रात्र म्हणजे छोट्या छोट्या कामापासून तर मोठ्या मोठ्या कामापर्यंत त्यांनी वेळ दिलाय। कारण हा साहेब, हा जो युवक आहे इथे जो क्रिकेट खेळतोय हा बेकार नाहीये। प्रत्येक जण कामाधंद्याला आणि नोकरीला जाणारा युवक आहे, आणि त्या कामाधंदा आणि नोकरीतून वेळ काढून हे क्रिकेटला देखील वेळ देतात। त्यामुळे याचा देखील एकदा सन्मान झाला पाहिजे आणि तुमच्यासाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि असंच क्रीडांगण आणि असंच क्रिकेट तुमचा डेव्हलप या पुढेही व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि यापुढे देखील आपण याच्यापेक्षा चांगलं आयोजन व्हावं आपल्या मार्फत ही ईश्वरचरणी प्रार्थना, आपल्याला बेस्ट ऑफ लक देतो की पुढे देखील असंच आयोजन करावं। जय महाराष्ट्र। धन्यवाद, थँक्यू सो मच। या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघानं मिळवलं, जबरदस्त खेळ ज्यांनी दाखवला, टीम आहे HP फाउंडेशन, यायचं आहे मित्रांनो। पारितोषिक वितरित केलं जाईल महेंद्रजी धर्मा पाटील यांच्या माध्यमातून। मान्यवर धनाजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे आपण या मंचावरती यायचं आहे। धनाजी पाटील सर, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करत आहोत। HP फाउंडेशन या टीमला या ठिकाणी
बक्षीस वितरित केलं जात आहे, मानाची ट्रॉफी. त्याचबरोबर या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये कोणी गाडी मालक असे असतील की ज्यांच्या खिशामधनं चावी या ठिकाणी हरवलेली आहे, इथं आमच्याकडे कारची चावी जमा आहे. कुणाची असेल तर ती या ठिकाणी ओळख पटवून घेऊन जायची आहे. एक कारची चावी या ठिकाणी आम्हाला सापडलेली आहे. संदीप नाना यांच्याकडे ही चावी आहे. आपल्याला जर कुणाला आपली चावी सापडली नसेल तर या ठिकाणी जमा केलेली आहे. संदीप नानांना भेटा आणि चावी आपली घेऊन जा ओळख पटवून. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देत आहोत. गणपती बाप्पा. त्याचबरोबर या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करत आहोत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाला मिळालं, रनरअप राहिलेला संघ आहे. मंचाच्या डाव्या बाजूने आपण मंचावरती यायचं आहे. डाव्या बाजूने या ठिकाणी सर्वांसाठी सिल्वर मेडल्स रनरअप टीम साठी या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. सर्वांनी या रांगेत आपण प्रत्येकाने यायचं आहे. रनरअप ऑफ द टुर्नामेंट टीम आहे किंग्स 11. रनरअप ऑफ द टुर्नामेंट, एकदा जोरदार टाळ्या. रोहन कबाडी रनरअप ऑफ द टुर्नामेंट. जीतो जीतो योगेश राज, वन एंड ओनली कमलजीत सिंह, ओमकार, अभय, अमित, राहुल, निलेश, विशाल, सचिन राठोड आणि वन एंड ओनली लक्ष्मण शर्मा. रनरअप ऑफ द टूर्नामेंट किंग्स 11. किंग्स 11 पॉवर गँग आर्मी रनरअप ऑफ द टूर्नामेंट. या ठिकाणी रनरअपची सुंदर ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी आपण वितरित करत आहोत. त्याचबरोबर सुधीरजी मोतीराम पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. रनरअप ऑफ द टूर्नामेंट. गणपती बाप्पा. आणि गेली 4 दिवस हे मैदान ज्यांनी दणाणून सोडलं, हे मैदान ज्यांनी गाजवलं, या संपूर्ण क्रीडा नगरीमध्ये आपल्या नावाचा विजयाचा झेंडा ज्यांनी काढला, चॅम्पियन ऑफ द टूर्नामेंट. ज्यानं हे मैदान ज्यानं गाजवलं, गोलंदाजी फलंदाजी करत असताना आपल्या नावाची छाप मैदानाच्या आतमध्ये सोडली, निश्चितच खेळाडू आहे. प्लेयर ऑफ द टूर्नामेंट मालिका वीराचा किताब जातोय कुलविंदर सिंग, टीम ऑफ किंग्स 11. कमलजीत सिंग किंग्स 11 संघाचा मोरक्या. कमलजीत सिंग मॅन ऑफ द सिरीज. स्वर्गीय तब्बल 182 धावा बॅटमधनं आल्या आणि भरपूर साऱ्या विकेट्स गोलंदाजी करत असताना सुद्धा ज्यानं टिपल्या. स्वर्गीय पांडुरंग त्र्यंबक पाटील यांच्या स्मरणार्थ धनाजी पाटील यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण या ठिकाणी आपल्याला मिळालंय, सौजन्य झालंय, हे वितरित केलं जातंय. खेळाडू आहे कमलजीत सिंग, मॅन फ्रॉम किंग्स 11 पॉवर आर्मी.
मॅन ऑफ द सिरीज, सामना मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज बंटी चौरासिया साहेब यांच्या माध्यमातून ही बायसिकल या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. तसेच वैभवजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ही सुंदर बायसिकल आपल्याला मिळालेली आहे. ट्रॉफी आपण या ठिकाणी वितरित करत आहोत धनाजी पाटील यांच्या शुभ हस्ते. आपल्याला हे सौजन्य झालंय, या सर्व दानशूर दात्यांचा सुद्धा मनापासून आभार. आणि या स्पर्धेची चॅम्पियन राहिलेली टीम ज्यांनी मैदानावरती विजयाचा झेंडा गाडला, चॅम्पियन इज द चॅम्पियन टीम आहे राव्या वीर 11 निकेश भोईर अँड कंपनी, विनर ऑफ द टुर्नामेंट. चला मित्रांनो, एका मागोमाग आपण यायचं आहे. विनर ऑफ द टुर्नामेंट निकेश भोईर, राहुल, समाधान, अनुज, महेश, मंजित, प्रतीक, सूरज, सिद्धांत, देवा, गणेश, सदानंद, पारस सिंग, तपन बराल या संपूर्ण शिलेदारांचा या ठिकाणी गोल्ड मेडल देऊन गौरव करण्यात येत आहे. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट आणि जीत भोईर, चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट राव्या वीर 11 चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट बक्षीस या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. गजाननजी मोतीराम पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट हे विजयी विक्ट्री सेलिब्रेशन या ठिकाणी होत आहे. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी. जय श्रीराम. हॅलो. तर डीजे तर नक्कीच परत एकदा मी आभार व्यक्त करतोय पेलवान साहेब, एके सिंग सर, वीरेंद्र सिंग सर, जोगेंद्र शर्मा सर, तसेच मुकेश दादा भोये, धनाजी पाटील साहेब या सर्व मान्यवरांचे, तसेच ज्यांनी ज्यांनी या टुर्नामेंटला पार पाडण्यासाठी हातभार लावले, मोलाचे सहकार्य केले, त्यांच्या सर्वांचे मी परत एकदा लोढा A1 क्रिकेट क्लब आयोजित LPL 2025 मध्ये हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. तर नक्कीच डीजे थोडं साऊंड प्ले करायचं आहे. बोल 9167